तुला काल पण दिसला ना तो? नाही, आणि दिसला तरी काय फरक पडतो? वेडीचं कुठे मनावर घेताय? जाऊ दे, तुम्ही जा, तुमची कामं करा. प्रोजेक्ट करायचं असेल ना, जा जा. रेणुका असं का बोलतेय? मग काय बोलू त्यावर? अरे खरंच काहीच झालेलं नाहीये. मला कुणी म्हणजे कुणीच दिसत नाही. हा, कुणीच दिसत नाही. जा तुम्ही. हे बघ रेणुका, हे असं सार्कॅस्टिक बोलून आपल्याला उपाय सापडणार नाहीये. खरं आणि बरं बोलून तरी कुठे उपाय सापडतोय नीरव? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्हाला तू यातून बाहेर पडायला हवीयस. का? का म्हणजे? ग तू फ्रेंड आहे आपली. फ्रेंड जाऊ दे ना धवल, तू तरी आता फ्रेंडशिपचं महत्व समजावू नकोस मला. रेणुका, हाच प्रॉब्लेम झालाय तुझा. जे झालंय ना ते तू अजूनही मनात धरून ठेवलंयस आणि म्हणूनच तुला नको नको ते भास होत आहेत. भास? मला नाही. अरे मला भास वगैरे काहीही होत नाहीये. रेणुका प्लीज ऐकून घे ना आमचं. तू जर अशीच रिॲक्ट होत राहिलीस तर तुला समजावून सांगताच येणार नाही आम्हाला. पण काही झालेलंच नाहीये तर मग काय समजवायचंय तुम्हाला? रेणुका बास, बास. आम्ही शांतपणे बोलतोय म्हणून तू ताणू नको. बघ, तुला जो हा त्रास होतोय ना तो लवकरात लवकर थांबला पाहिजे. आणि तो नाही थांबला ना तर आपण सगळी गोत्यात येऊ. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सगळे गोत्यात येतील म्हणून भेटायला आलायत ना तुम्ही? म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी भेटायला आलायत, करेक्ट ना? नाही, तसं अजिबात नाहीये रेणुका. नाही नाही नाही, आणि तसं असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. डोंट वरी. म्हणजे माझ्यामुळे तुम्हा कोणाला काहीच आणि कधीच त्रास होणार नाही. म्हणजे कालच डॉक्टर आले होते हॉस्टेलवर मला तपासायला. साधना मॅडमनीच बोलवलं होतं. त्यांनी खूप प्रश्न विचारले मला, पण मी काहीच सांगितलं नाही. मी कुणाचीच नावं घेतलेली नाहीयेत. तुम्ही विचारू शकता सायली किंवा परीला. तसंच माझ्या समोर उद्या पोलीस आले आणि त्यांनी मला काही विचारलं ना तर मी तुमच्या कुणाचीच नावं घेणार नाही. सो निवांत राहा तुम्ही. जा. रेणुका, हे बघ, हे असं नको वागूस यार. असं म्हणजे वेड्यासारखं ना? अरे मग बोल ना तसं स्पष्ट. बोलून टाक, मला काहीच फरक नाही पडत. बोलून टाक मी वेड्यासारखं वागते, मी वेडी आहे. बोलून टाक, मला खरंच काहीच फरक नाही पडत. ते कळतंय तुम्हाला?